चला श्री विठ्ठल सुप्रभात. नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. हा 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 हा, खूप सुंदर पहाट झालेली आहे. अगदी एकदम उजेड पडलेला आहे. 6 वाजलेत बरोबर आणि 6 वाजता आपण निघालेलो आहोत. तर मंडळी आजचा आपला 96वा दिवस, डे 96. 96व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. पहाट झालेली आहे अगदी एकदम हर्ष उल्हासाने आणि नर्मदा मैयाच्या तटाने. तर चला एकदा सर्वांनी मारुतीरायांचं दर्शन घ्या. मारुतीराया चला, खूप सुंदर. निघूयात पुढं पुढं. तसं आज खूप धुका पडलेला आहे, कारण किनाऱ्यावर आहोत ना, किनाऱ्यावर लगेच धुका आणि थंडी जाणवते. खूप सुंदर धुका पडला आहे सगळीकडं. चलो बाबाजी, नर्मदे हर. वो आपले गेट से जाना है ना, ठीक आहे. नर्मदे हर. काय धुका पडले, खतरनाक सुंदर धुका पडलाय. 6 वाजता उजेड बघा किती आहे. आज सकाळी 6चा उजेड, डॉट 6. तर चला मंडळी, पुन्हा आजचा खरंच आजचा खूप 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 आनंदी दिवस आहे. खूप आनंदी दिवस. चला नर्मदे हर, भेटूयात पुढं. चला मंडळी, सकाळी सकाळी चायचा कॉल आल्याच मस्त चाय झालेला आहे. निघूयात पुढं. कारण आजचा वातावरण आहे महाराज, लय आनंद. हे सर्व नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर असा वातावरण भेटतं. फुल एकदम खूप धुका आहे अजून सुद्धा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा, सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत आपल्या जागेवर. आणि काय सूर्यनारायण भगवानात अख्खा पूर्ण एकदम आलेले आहेत. एकदम सकाळी सकाळी मस्त धुक्यामध्ये सूर्यनारायण भगवंताचं स्वागत आहे. तर चला मंडळी, भगवान आज आपल्याला कशी दिसतात बघा. वा, आज आपल्याला आजच्या 96व्या दिवसाला ऊर्जित करण्यासाठी, वा एकदम एनर्जी देण्यासाठी आलेले आहेत. तर चला मंडळी, ही एनर्जी सूर्यनारायण भगवंताची एनर्जी आपल्याला फार कामी येणार आहे. फक्त ती दुपारी जरा कशी तरी वाटते, सकाळी खूप छान वाटते. तर चला, खूप सुंदर सूर्यनारायण भगवंत दिसत आहेत. तर मंडळी, आजचाही दिवस आपला फार गोड आणि आनंदातच जाणार आहे. काही काळजी नका करू, आपण आहोत तटावर आणि तटावर आनंद असतं. किती काय झालं तरी तट नर्मदा मैया, अरे बापरे वा, काहीच बोलायची गरज नाही. तर चला जाऊया. आज आमचा प्लॅन आहे, जाताना बघा आपण एका घाटावर दर्शन केलं तर तो घाट म्हणजे आवली घाट. आवली घाट कोणाला आठवत असेल तर त्या आवली घाटावर आता संध्याकाळचा मुक्कामाचा विषय काय बोलतात, विषय नाही हो, मुक्कामाचा विचार आहे. तर बघूयात पोचतोय का. इथून 24 किलोमीटर आहे आवली घाट. पोचतो दिवसभरातून 24 किलोमीटर काहीच नाही. आपण एका टायमाला 24 मारणारे माणसावर झालेलो आहोत आता, पण मारूयात. चला, आज संध्याकाळी आपली विसावा आवली घाटला करू. चला नर्मदे हर, भेटूयात. तोपर्यंत दुपारी काही ना काय आपल्याला दाखवतोच, टेन्शन न घेऊ. सर्व 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 शेती लांबपर्यंत सगळीकडच्या शेत्या कापून झालेल्या आहेत. सगळं रफादफा झालेली आहे शेती. जाताना ज्या शेत्या आपल्याला दिसायच्या ना, येताना सगळ्या शेत्या कापून झालेल्या आहेत, काहीच नाही. तर चला मंडळी, भेटूयात पुढं. नर्मदे हर. ही गहू कापायची मशीन, म्हशी, टोनगे, गोमैया, बछडा. महाराज आपल्या गावात कोणाकडे होते का, म्हणजे कोपरी गावात, कोपरखेरण्या गावात. चला एक काम करा, सांगा नावं आणि आपापल्या तबेल्याची नावं पण सांगा. का मी अमुक आमच्या इथे तबेला होता आमच्या घरात. कोणाकोणाकडं होतं जरा जुनी आठवण काढावं. कोणाकडं पण, कुठलेही गाव असू द्या, सर्वांनी सांगा. जे आपले व्हिडिओ बघतायत, बाबा आमच्या घरात जुना तबेला होता, आमच्या म्हशी होत्या, गाई होत्या. जरा आठवण काढा. चला बघू कोण सांगतंय.
सांगा, कमेंट करा पटापट का आमच्या इकडं म्हशी होत्या, एवढ्या म्हशी होत्या, एवढ्या पाहिजे तेवढा मोठा कमेंट करा. चला मजा येईल. करा कमेंट पटापट. नर्मदे यार. कसा पक्षी ओरडते तो, जबरदस्त. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. किती मोठा चिंच प्लस पिंपळ. हाँ कितना बड़ा है देखो ना. अरे ये तो नर्मदा मैया. हाँ मैया की है, किनारे ही है, अपन ज़्यादा लंबा नहीं है किनारे से. वाह खूप खूप सुंदर. किती मोठा बुंदा आहे हा, किती मोठा बुंदा आहे. बाप रे बाप. आपण 1 2 3 4 5 6 माणसं जेव्हा एकमेकाला हात धरून उभे राहू ना, तेव्हा हा पूर्ण होईल एवढा मोठा बुंदा आहे. कॅमेऱ्यामध्ये पाहिजे तसं हे नाही होतं, ऑब्झर्व होत नाही आहे. चलो क्या दिखा रहे हो किधर. हाँ वो जटा जटा जट. आणि यांचे झाडं तयार झालेले आहेत सगळे. पारंब्यांचेच झाडं झालेले आहेत, त्यांचीच झाडं तयार झालेली आहेत. 1 2 3 4 5 6 7. बापरे बापरे किती. ते सगळे पारंब्यांचे झाडे झालेले आहेत. टांगू का ह्याच्यावर असा. नको ना, आपलं वजन जास्त आहे ना. चला खूप सुंदर. आजचा रस्ता तर फारच छान आहे. तटावरचा रस्ता छानच असतो. नर्मदे हर. नर्मदा मैयाचा प्रवाह 2 जागे झालेला आहे, त्या साईडून आणि या साईडून. अजून सुद्धा एवढा धुका आहे का काहीच दिसत नाही पाहिजे तसं. मध्ये कसला मोठा टापू आहे हो. 2 भाग झालेत मैयाचे, इथून तिथून इथून परत पुढे एकत्र येतो. चला नर्मदे हर. अतिशय सुंदर असे रस्ते आता पुन्हा कधी बघायला भेटतील माहिती नाही. तर चला मंडळी, आपल्याला पुन्हा आज एक बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळ संगम भरपूर गेले, पण आज जवळून एक संगम बघायला भेटणार आहे. अतिशय सुंदर संगम आहे. ते सुंदर संगम बघायला जाऊयात आपण. हा जो संगम आहे तो संगम आहे कौसल्या नदी, कौसल्या मातेचं म्हणजे कौसल्या रिव्हर आहे त्या रिव्हरचं आणि माझे नर्मदा मैयाचं संगम होता येतं. दाखवतो का तुम्हाला. कौसल्या नदी आणि नर्मदा मैया संगम. बापरे कसला पात्र आहे. त्याच्या पलीकडं पण पात्र आहे नर्मदा मैया. आता याच्या पलीकडं. चला जाऊ पुढं. श्री विठ्ठल नर्मदे हर. काय पात्र आहे महाराज, किती जबरदस्त पात्र आहे नर्मदा मैयाचा. चला जाऊया. कायम मैयाचं पाणी आहे खतरनाक. आणि हा सर्व पाणी बरं काय बघतो जरा काय सुटले का नाही. हा संपूर्ण पाणी नर्मदा मैयाचा हे ओंकारेश्वरला स्टॉप होतं महाराज. जो ओंकारेश्वरला कोणी गेला असेल तिकडं जो मोठा डॅम आहे ना ओंकारेश्वरला, कोणी बघतंय का ते जाऊन किती मोठा डॅम आहे. तर त्या डॅमच्या मागं हा सर्व पाणी थांबतो. अमरकंटकपासून जो पाणी येतो नर्मदा मैयाचा जल, तो ओंकारेश्वरला तो डॅम आहे ना तिथं स्टॉप होतो. तिथं स्टॉप होऊन मग तिथून पुढं ते सोडतात बंद करतात, सोडतात बंद करतात. रोज सकाळी त्यांचं काहीतरी एक टायमिंग आहे फिक्स. त्या टायमिंगवर ते जल सोडतात आणि बंद परत दरवाजे बंद करतात. पण रोज सोडतात कारण की हा कंटिन्यू पाणी चाललं आहे ना, म्हणून त्यांना तिथून पुढं दरवाजे खोलावत लागतात रोजचे रोज. चला
बहुत बहुत एकदम जबरदस्त। चलो नर्मदे हर, चलो आगे। माँ नर्मदा, माँ रेवा की सेवा समिति, वाह क्या बात आहे, अतिशय सुंदर। इथं सेवा करत असतात नर्मदा परिक्रमावासियांसाठी। खूप मस्त कुटिया आहे। या कुटियामध्ये नर्मदा परिक्रमावासी येत असतात राहायला। तर मंडळी, खरंच सांग कशी वाटली कुटिया तुम्हाला ही? खरंच आम्ही काल आलो असतो पुढे इथं थांबलो असतो, पण काल आपण जरा ही 4 किलोमीटर लांब होते आपल्या आश्रमापासून। आनंद आला असता इथं थांबायला, खूप आनंद आला असता। तिथं पण आनंदच होता, तिथं पण कुटिया होती मस्तपैकी, आणि ही सुद्धा छान एकदम एकदम किनाऱ्यावर कुटिया आहे, अतिशय सुंदर। जय हो नर्मदा मैया। चलो इधर से जाते, चलो। आपल्याला इथं तट संपलेला आहे, आता परत वर चढावं लागेल। इथं बघूया, असं रस्ता तटावरून अचानकच रस्ता संपून जातो, तटच संपतो। अरे बापरे, आता कुठून चालायचं? पुरा थोडा मागं वगैरे फिरून असं वरती चढावं लागतं। चला बघूया कुठून जातोय, जरा चढूया वरती नर्मदे हर। असा परत इथे हा रस्ता भेटला आपल्याला, इथूनच जायचं होतं। चला, फक्त छोटे छोटे आलेत, काय आहेत वर का, करवंदा। आता करवंदाचा दिवस आल्यान बाबांनो, करदा खावायला जाऊ। थांबा, आम्ही काय माहिती आहे आता आल्यावर काय नाही, करदा खपत आली ना, पाऊसवारी गेली म्हणजे करदा खपत आली। आता आमच्यासाठी ठेवा करदा। पोरगी गाडी चालवते, बारकी पोरगी। करदा धुणं धुवायला गावातल्या महिला मंडळ चाललेले आहेत नदीवर। आप कॅमेरे की निगराणी में हो परिक्रमा मार्ग। अरे कॅमेरा तरी काय, आम्हाला दाखवा तरी, आम्ही दाखवू लोकांना कॅमेरा आहे। बापरे, काय शेती होती, सगळी कापली शेती, कापून झाली, झोडून झाली। ती मशीनच भारी आहे ती, याच्यात चालते अख्खी ती मशीन, डायरेक्ट कापून ते झोडून पण देते, एवढी भारी मशीन आहे ती। मला मंडळी क्षणभर विश्रांती, नर्मदे चिक्की खाऊयात, अजून उपवास सुटला नाही आपला रामनवमीचा। बघूया तिथं भोजन भेटेल तिथं आपण उपवास सोडू, लगे उद्याचा दिवस परत एकादशी। चला, मस्त चिंच आले, कुठे आहेत का चिंच? दिसत नाही, मस्त आलेत पण कमी आहेत। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, चिमण्यांसाठी पाणी बाबांनी ठेवलेलं आहे, अगदी सुंदर। आणि हे बाबाची शिवलिंग अतिशय सुंदर आहे, मला लय आवडले शिवलिंग, याच्या मागं आहे। हां, आम्ही चाललेलो, बाबांनी आवाज दिला नर्मदे हर, आम्ही म्हटलं फक्त पाणी पाहतो बाबा, चाय प्यायची इच्छा नाही आता। नर्मदे हर, नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर। झालेले आहे भोजन, प्रसादी आपले आलेले आहे। या घरात थांबलेलो आपण, ते बाबाजीने थांबवलेलं, म्हटलं खाऊनच जा, चला पारणं सोडूयात, कालची रामनवमी, उपास सोडूया। नर्मदे हर। बाबा या गाडीने परिक्रमा करतात, फॉरेस्ट चॅम्पियन, किती जुनी गाडी आहे यामाचीच आहे।
जबरदस्त. तर चला मंडळी, आपली दुपारची भोजन झालेलं आहे. विश्रांती काही केली नाही कारण की लवकरच थांबवलेलं बाबांनी आपलं 10 वाजता. तर बरं झालं थांबवलं, भूक पण लागली खूप. आणि कारण की उपवास होता कालचा, तर उपवास सोडला नव्हता. बरोबर आज एकदम वेळेवर उपवास सोडलेला आहे. खूप सुंदर सेवा दिली यांनी. काय आता अशीच देत असतात महाराज. मजा आली. पण जरा आम्ही सांगितलं का काहीतरी साधारणच बनवा, डाळ भातच बनवा, भाजीच्या भांगडीत नका बनवू. तर मस्त त्यांनी मसाल्याची डाळ आणि भात, खूप सुंदर लोणचं, आणि तरी पण एक ही बनवली त्यांनी, काय खीर, आपली भाताची खीर, खूप सुंदर छान. चला मस्त जेवण तर झालं. आता आज काय दिवसभर चाललो तरी आपल्याला काय हरकत नाही, पण आपल्याला तेवढं चालायचं नाही. जाऊया आता आवली घाटापर्यंत. आवली घाटाला जाऊ आणि पुन्हा विश्रांती करू. मग नंतर बघू संध्याकाळी 3-4 वाजता निघू. तर नर्मदे हर जाऊया आता. आवलीला भेटूया. तुम्हाला रस्त्यात काय दाखवण्यासारखं असलं तर दाखवेन, नाही तर तुम्हाला मी थेट आवली घाटला भेटेन. आवली घाट लक्षात येते का कोणाला? हां थांबा, आताच भेटायला आलो. कोणाला येत लक्षात येते आवली घाट? आवली घाटाला जाताना आपण गेलो होतो, तर त्याच आवली घाटावर आता चाललो आहोत, या तटावर, बरं का. आणि आवली घाटाची तुम्हाला मागच सांगितलेली सोमवती अमावस्या पांडवांनी ती इथं मागून घेतलेली होती. का सोमवती अमावस्या आता दरवर्षी पडेल असा वर घेतला होता. तर चला मंडळी, जाऊयात आवली घाटावर. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी, बाबा जी ये गाड़ी का नाम क्या है बताओ लोगों को जरा. चैंपियन, यह बजाज की है ना ये गाड़ी? बजाज की। और ये गाड़ी कितना परिक्रमा कर चुकी है? ये तीसरी परिक्रमा चल रही है। ये तीसरी परिक्रमा. क्या बात है यार. इसके बाद में 2 की अर्जी लगी पड़ी है। और 2 की अर्जी लगी पड़ी है. आप में आपकी गाड़ी में बहुत दम है, हाँ, कसम से. मैं बहुत 70 साल बहुत का हूँ। बहुत सही है. 70 साल के आप. गाड़ी भी आपकी बहुत पुरानी रहेगी, पुरानी है ना, बहुत पुरानी। क्योंकि ये मॉडल तो दिखता ही नहीं है. सबसे बजाज का पहला वाला मॉडल दिख रहा है ये मेरे को. हाँ, बजाज का। बहुत अच्छी गाड़ी है यार, बहुत अच्छी गाड़ी. और हीरो होंडा में डबल एस. हां, बजाजची पहिली गाडी बघतोय मी अशी. पहिला गाडी देख रहा हूँ बजाज का मैं ऐसा. फोरेक्स चैंपियन है महाराज, सीधा जा रहा है, बाइक जाएगा नहीं जाएगा मैंने हाँ. तो गांव पड़ रहा है, वैसे होगा. होगा. ट्रैक्टर आया अभी, ये वो भी उधर ही जाएगा घुमा के जा रहा है. और ये भी वैसे ही जाएगा. आमली घाट उतरोगे आप? हाँ, आवली घाट हम लोग जाएंगे, फिर शाम को जरा 4-5 किलोमीटर और आगे देखेंगे. नर्मदे. आप एक काम करना, बोलो. कितना चलते हो? अभी हमको 20-25 चलना है, ज्यादा नहीं. तो एक काम करना, नोट कर लो, वहीं रात रुकना, मैं वहीं रुकूंगा. बोलिए. 5 तलाई, कभी 5 तलाई। कितना दूर है यहाँ वाली घाट? यहाँ से 20-22-25। मतलब कल. 20-22 है. हाँ तो हम लोग कल पहुँचेंगे. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी, आपली दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे, बरं का. खूप सुंदर इथं हनुमान मंदिर. तर चला जाऊयात पुढं. आवली घाटपासून 1 किलोमीटर अगोदरच थांबलो, जास्त नाही. आणि इथून पुढचा प्रवास आपला फक्त आणि फक्त 8 किलोमीटरचा आहे. आवली घाटपासून पुढं गुजरी म्हणून गाव आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. तर चला जाऊयात पुढं. आवली घाटावर भेटूया. नर्मदे हर. मंडळी, आलेला आहे आवली घाट. या इथून आपण निघालो, इथून एक ब्रिज लागतो, हा नर्मदा मैयाचा ब्रिज आहे. आपल्याला ब्रिज न ओलांडता इथूनच खालून ही गाडी उभं, इथून खाली जायला रस्ता आहे. तिथून जाऊन आपल्याला आवली घाटावर जो आपण बघितलेला महादेव, फार मोठा महादेव, त्या महादेवाकडे जायचं. चला मस्त जाऊयात, महादेव दर्शन करूयात. हा इथं से होतं ते नर्मदे हर. नर्मदे हर. हा ब्रिज कुठल्याही परिक्रमावासियांनी ओलांडू नये, बरं का. या ब्रिजच्या अलीकडूनच असा खाली उतरायला सीड्या आहेत. भगवान भगवान हे भगवान. नर्मदे हर. माँ नर्मदा आपकी मनोकामना पूरी करे, पुनः पधारिये. महाराजची. चला, नर्मदा मैयाने तर आपली मनोकामना पूर्ण केलेलीच आहे, आपल्याला पूर्ण परिक्रमा करवली आहे. हो महाराज जी, इधर चलो. हे आमचं महाराज पण आहे ना, जरा अंधे कानून आहे. डोळं
अशी मान घालतो आणि चालतो. किती वेळा तरी आजपर्यंत आवाज दिलाय महाराजांना. हा बहुत बढिया. चला आवली घाटाजवळ आलेलो आहोत. विठ्ठल नर्मदा देखा जैसे एक बड़ा घाट आ जाता है, बड़ा क्षेत्र आ जाता है. नर्मदा परिक्रमा वाचते तो किस तरह पूछा जाता है कि नहीं. चारों तरफ बोल रहे थे चारीकडून आवाज येते बाबाजी इधर बाबाजी इधर काम बाबाजी हो रहा है. जेवायसाठी. पण आमचं जेवण झालेलं आहे. चला आवली घाटाला जाऊयात. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. हे आहेत ते महादेव जे आपण आवली घाटावर पलीकडच्या तटावरून पाहिलं होतं बघा. हा आहे पलीकडचा तट. या तटावर आपण शूटिंग केलेलं सर्व शूटिंग केली इथं आपण इथं या तटावर. वा एकदम तटाच्या आमने सामने आलेलो आहोत आपण आवली घाटाच्या. अतिशय सुंदर. देख लो कितनी बड़ी नहर बन रही है हो. म्हणजे लाट लाट आवाज आ रहा है. एवढी हवा सुटली का नदीमध्ये नर्मदा मैयाची लाटा किती मोठ्या झाल्यात. असं वाटतं समुद्रात लाटा चालू आहेत. जय हो नर्मदा मैया. 2-3 ठिकाणी इथं नर्मदा मैया विभासते. या पहाडीच्या त्या साईडला सुद्धा नर्मदा मैयाच आहे. त्या साईडून वाहते. एवढीच मोठी आहे त्या साईडून पण वाहते. खूप मोठा पात्र आहे. खूप मोठा आवली घाट. क्या बात आहे. खूप लोक इथं अमावशेला स्नान करायला येतात. मागच सांगितलं तुम्हाला. तर चला मंडळी आवली घाट आपलं बघून झाले. तर जाऊयात पुढं नर्मदे हर. पुढं बोल ऐसा नाही बोलो. चला जाऊया पुढं. चला जावे पुढे पुढे. हा चला. कैसा लगा देख के आवली घाट वापस. हा आणि हे महादेव आपण त्या तटावर शूट केलं. चला नर्मदे हर. विठ्ठल नर्मदे हर. इकडे हा आश्रम आहे महा नर्मदा परिक्रमा की. म्हणजे या गायीने सुरभी नाव आहे. तिने नर्मदा परिक्रमा केलेली आहे या गोमैयाने. वा चला. मकडी गाव मकडी. अजून सुद्धा 4 वाजून गेले. 4 वाजून 15 मिनिटं झाले. वा तरी सुद्धा 36चा तापमान आहे अजून इथं. 36 हवा चालते म्हणून काय वाटत नाही. प्रचंड तापमान. अति सुंदर. माँ नर्मदा धर्मशाला आयपा सौजन्य श्री सुंदरलालजी पालीवाल हलपालपूर. वाह श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला वर जाऊयात. खूप सुंदर अशी ही धर्मशाळा आहे बरं का. आपल्याला धर्मशाळा भेटलेली आहे घोगराच्या बाजूलाच आहे. हरपाळपूर. खूप सुंदर. अजून वरती सुद्धा बनते. नर्मदा परिक्रमावासियांसाठी हे बनत आहे बघा. वा. आणि जसे पण आजच्या दिवसाचा आपला सूर्यनारायण भगवान आस्थाला जात आहेत. किती वाजले महाराज. 6:15. कारण की आता मी आश्रमात गेलो. एकदा हा देह सोडून टाकला म्हणजे याच्यावर बिछाण्यावर का मग जरा आराम करणार. मग नंतर सूर्यास्त झाल्यानंतरच येणार. म्हणून तुम्हाला सूर्यास्त आता दाखवायला आलो 6:15 वाजता.
तर खूप इथं शेती इकडल्या लोकांनी काढून पुन्हा पेरून पुन्हा यांची शेती तयार होत आहे बघा. खतरनाक. पुन्हा म्हणजे पावसाच्या अगोदरच हे पीक घेतील. काहीतरी पावसाळी पीक असेल ज्याने नुकसान होणार नाही. तर चला मंडळी, अशा प्रकारे आपण आलेलो त्या आश्रमावर. खूप सुंदर आश्रम आहे. जाऊयात, तुम्हाला आश्रम आतमधून दाखवतो. मला गावाचं नाव खूप आवडला, हरपाळपूर आयपा धर्मशाला. आपले आसन लागलेले इथं सगळे एक्स्ट्रा मटेरियल्स, गादी वगैरे. काय टेन्शन नाही, मस्त आश्रम भेटलेला आहे. तर चला मंडळी, थोडं तो जरा आलोय तर जरा अंग टाकतो, मग नंतर भेटूयात नर्मदे हर.